नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी. आजची आपली रेसिपी खूप मस्त आहे. कारण काय आहे, उन्हाळ्यात मुलांना काय खायला द्यायचं सारखं, आणि मुलं पण सारखं सारखं काही खाऊन कंटाळतात. घरात पाहुणे असतात, मुलांना सुट्ट्या लागतात. मोठी मुलं कॉलेजची असली तरी सुद्धा त्यांना खायला लागतं. म्हातारी माणसं असली तरी संध्याकाळचं काहीतरी चाऊ माऊ खाल्लं पाहिजे. सारखं आपण बाहेरचं पण उन्हाळ्यात खाऊ शकत नाही. मग आता काय, मग आता त्याच्यासाठी माझ्या लहानपणी एक खूप छान पदार्थ असायचा, चिवडा मिसळ. मिसळ पाव वगैरे नाही किंवा मिसळ पोहे वगैरे तो काही प्रकार नाही, तर्री बिर्री काही प्रकार नाही. चिवडा मिसळ ही आमची बुलढाण्यातली खास रेसिपी आहे, जी आम्ही लहानपणी सगळी बहीण भावंड मिळून खात होतो. तर आपण स्वयंपाकघरात जाऊन ती रेसिपी पाहूया आणि त्याचं सामानही मी तुम्हाला दाखवते. चला मग स्वयंपाकघरात. चिवड्यासाठी तर हे शेंगदाणे, डाळं, कढीपत्ता, मिरची, त्यानंतर मी हे लिंबू सत्व घेतलेलं आहे, आणि ही साखर आहे, हे मीठ, मोहरी, हिंग, हळद. आणि मी जी मिसळ करणार आहे, तर ही जी मटकी आहे, ही मटकी मी अंकुरित करून उन्हाळ्यात वाळवून ठेवत असते. मागच्या वर्षी वाळवलेली ही मटकी आहे माझ्याकडे. ही मटकी पाण्याला उकळी आणायची चांगली, आणि मग पाण्यात भिजत घालायची. पाण्यात भिजत घातली गरम पाण्यात, की ही गरम पाण्यात घातलेली मटकी खूप छान अशी फुलून जाते. मग ही मटकी आपण केव्हाही करू शकतो. त्यासाठी आपल्याला मटकीला अंकुर आणायची गरज नाही. ही मटकी तुम्ही पाहू शकता. अशी मी ही मटकी. तर आधी आपण चिवड्याची रेसिपी पाहून घेऊया. मी तुम्हाला ही वाळलेली मटकी आत्ताच दाखवली, मागच्या वर्षी वाळवलेली आहे ही, आणि ही आत्ता मी गरम पाण्यात भिजवली. त्यासाठी चिवड्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, आणि आता आपण चिवड्याची फोडणी करून घेऊ. चिवड्याची फोडणी करायची तेल तापेस्तोवर. आणि हां, मी काय केलं, मुरमुरे आणि पोहे. हे बघा, हे पोहे अगदी हातावर असे चुरले गेले पाहिजे, इतका असा तो बारीक आपण पोहा आणि मुरमुरा त्याची पेस्टच हातावर झाली पाहिजे, असं इतकं छान ते मी चांगलं भाजून घेतलेलं आहे. तर हे आता मी इथे ठेवते. आपण या पोहे मुरमुऱ्यांवरच फोडणी देणार आहोत. आधी आपलं तेल तापलं की आपण तेलामध्ये मोहरी टाकणार आहोत, हिंग, आणि हा कढीपत्ता माझा वाळलेला आहे, त्यामुळे फोडणीत मी सगळ्यात शेवटी टाकणार आहे. तर तेल तापलं की आपण मग मोहरी टाकूया, आणि फोडणी झाली की आपण त्याच्यामध्ये चिवड्यामध्ये ते सगळं मिसळणार आहोत. तर चिवड्यात काय काय मिसळायचं आहे, तर ते मी सांगते तुम्हाला. आणि ही हे जे मी पोहे आणि मुरमुरे भाजून घेतलेले आहेत, तर हे पण आता इथे ठेवूया, आणि आपल्या समोर काढून घेऊ, आणि मग आपण आपली चिवड्याची फोडणी तयार करू. मुख्यतः काय असतं की हे लिंबू सत्व जर आपण चिवड्यात टाकलं तर काय होतं की त्याच्या गाठी होतात. म्हणून हे या मुरमुऱ्यांवरच आधीच टाकून द्यायचं लिंबू सत्व. साखरही आधीच टाकायची याच्यावर. साखर आणि लिंबू सत्वावर आपण फोडणी घालणार आहोत. आणि हे मीठ जे आहे, हे मीठ पण फोडणीत घालायचं नाही. मीठ फोडणीत घातलं की सगळा प्रॉब्लेम होतो. आता या चिवड्याच्या हिशोबाने हे मीठ जे आहे ते मी इथे घालून घेतलं आहे. आता आपलं बघूया तेल तापलं का. तेल तापलं असेल तर तेलात मोहरी टाकते. थोडी मोहरी तेलात टाकूया. आता गॅस कमी करून याच्यामध्ये हिंग टाकते. आणि आता या मिरच्या चांगल्या होऊ द्यायच्या, तेलामध्ये खमंग होऊ द्यायच्या. मिरच्या खमंग झाल्याच्या कारण आपण लाल तिखट चिवड्यात टाकणार नाही. आणि हे खमंग होईस्तवर त्यामध्ये आपल्याला थोडी खसखस टाकायची आहे, आणि थोडासा तीळ. तर तीळ आणि खसखस या दोन्ही गोष्टी
चिवड्यामध्ये फोडणीमध्ये सगळ्यात शेवटी टाकायच्या. आता हे आपली मिरची छान झालेली आहे. आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊया. हळदीच मी शेंगदाणे टाकले, माझे शेंगदाणे भाजलेले आहे आणि मी हे डाळवं पण टाकलं फुटाण्याचं. या दोन्ही गोष्टी भाजलेल्या असल्यामुळे त्याला जास्त तयार व्हायला काही वेळ लागत नाही, पटकन होतो ते. आपली फोडणी जवळपास झालेली आहे. फोडणीमध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे, पण तो आपण वाळलेला असल्यामुळे नंतर टाकू. मिरच्या आपल्या छान झाल्या, अजून थोड्याशा होऊन देते. आणि हे तीळ, हे थोडेसे तीळ मी आत्ता काढलेत, हे तीळ मी टाकते. आणि ही थोडी खसखस आणि तिळामुळे चिवड्याला छान चव येते. आता हे मिक्स करायचं. थोडा गॅस मोठा करूया. मिरच्या जरा अशा अजून कडक झाल्यात ना की मग त्या चिवड्यामध्ये चिवडा नरम पडत नाही, आपला चिवडा छान कडकच राहतो. कडक म्हणजे मला कुरकुरीत म्हणायचं होतं, चुकून मी कडक शब्द वापरला तर चिवडा छान कुरकुरीत राहतो. आता हे झालं आहे आपलं. आणि आपण हा जो कढीपत्ता आहे हा वाळलेला आहे, त्यामुळे मी याच्यातच टाकते आणि याच कढीपत्त्यावर आपण ती गरम गरम फोडणी ओतून देऊ, म्हणजे आपली कढीपत्त्याची पानं जळणार नाही. आता हा गॅस कमी करून ही फोडणी मी यावर ओतून घेते. आता हा चिवडा मिक्स केला की तुम्हाला दाखवते. आता आपण ही जी मटकी भिजवली होती, ही मटकीला आपण आता फोडणी देणार आहोत. त्यासाठी ही कढईत तेल टाकते आणि आपली मटकी अगदी कमी आहे आणि मी गरम पाण्यासकटच, या पाण्यासकटच मटकी मी त्यात टाकणार आहे. आता हे थोडंसं मोहरी टाकते. मटकीच्या उसळीमध्ये घालण्यासाठी मी हा लाल ठेचा तयार करून घेतलेला आहे. आणि हा कांदा, तर कांदा आणि लाल ठेचा मी मटकीच्या उसळीत टाकणार आहे. हा थोडासा हिंग, गॅस कमी करते, थोडी हळद आणि हा ठेचा. हा थोडासा कांदा. आता ही जी वाळवलेली मटकी होती ही मी अशीच यात ओतून देते. आणि आता आपण गॅस मोठा करूया. यामध्ये मी आता मीठ टाकते थोडंसं. आपली मटकीची उसळ तयार होईल तोपर्यंत त्यावर आपण झाकण ठेवूया तयार करण्यासाठी. आणि आपण आता चिवडा कालवून घेऊ आणि चिवडा कालवला की मी तुम्हाला दाखवते. आपली मटकीची उसळ मस्त शिजली आहे. यामध्ये आता हे मी आंबट होण्यासाठी हा चिंचेचा कोळ थोडासा टाकलेला आहे. हे आता मिक्स करूया छान. आणि आता आपण आपल्या रेसिपीचं प्लेटिंग करूया. मटकीच्या उसळीवर तर ही मटकीची उसळ आणि हा चिवडा, या मटकीच्या उसळीवर मी थोडंसं कोथिंबीर घालते. तर एकदा आपला चिवडा आणि उसळ मटकीची तयार झालेली आहे.
ही तुम्ही पाहू शकता. आता यानंतर ही खायची कशी, खाण्यासाठी हा एक ट्रे घेतला आहे मी आणि आधी या ट्रेमध्ये आपण थोडासा चिवडा काढून घेऊया. उसळ कोरडीच करतात. थोडंसं आत्ता माझ्या उसळीत हा रस राहिलेला आहे, तर हा थंड झाल्यानंतर हे सगळं आटून येईल. यामध्ये मी थोडंसं धणे पावडर मी टाकली होती. तर ही आता मस्तपैकी आपली उसळ तयार झाली. अंगाबरोबरच रस्सा असतो. हा आता गॅस बंद करते. आता ही जी आपली चिवडा आपण घेतलेला आहे आणि आता या चिवड्यावर आपण ही उसळ टाकणार आहोत मटकीची. यावर थोडीशी कोथिंबीर, थोडासा कांदा आणि थोडीशी शेव मी घालते आहे. ही अशा पद्धतीने आम्ही लहानपणी नुसती मटकी उसळ करून, बाकी यामध्ये काही घातलं जात नाही, फक्त एवढंच हे खायला दिलं जायचं. एकतर हे पोटभरी 4 वाजता. आणि खेडेगावामध्ये भेळ, पाणीपुरी असं केव्हा केव्हाच एखाद्या वेळेस, आमच्या लहानपणी तर फारच प्रकार कमी होता. भैये लोक तेव्हा इतकं महाराष्ट्रात आजपर्यंत शिरले नव्हते, त्यामुळे पाणीपुरी भेळचा काही प्रश्नच नव्हता. तर ही झाली आपली चिवडा मिसळ. तर मटकीची उसळ आणि चिवडा एकत्र करून कांदा, थोडीशी शेव, कोथिंबीर, शेवसुद्धा घरची असायची, शेव ती बाहेरची नसायची. आत्ता माझ्याकडे जे आहे ते. आणि याच्या बाजूला मी ही कोरडी मटकी ठेवते, जी मी मागच्या वर्षी वाळवून ठेवली होती. ही पुन्हा मी तुम्हाला दाखवते. अंकुर सकट ही वाळते आणि मग ही आपण याची उसळ केव्हाही करू शकतो. आत्ता मी तुम्हाला उसळ करून दाखवली आहे. तुम्हाला माझी चिवडा मिसळची उन्हाळी रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा. माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा आणि तुमच्या गोल्डीला छान कॉमेंट्स पास करा. धन्यवाद. तुम्ही माझी ही रेसिपी अगदी मनापासून शांततेने पाहिली. कितीही लोक आलं तरी हे खायला खूप छान लागतं. त्याच्यावर थोडासा अजून तुम्ही ओला नारळ हे सगळं टाकलं तर खरंच खूप छान होतं. धन्यवाद माझी रेसिपी पाहिल्याबद्दल.